ती भूमिका कशी आहे? व्यवस्थित सर आता एकदम. तिला खाऊ घाला बरं. हे बघा तुम्ही नेहमी तिला खाऊ घालताय. 3 वर्षाची आपली भूमिका, हो की नाही? हो सर. हो की नाही? नेहमीच्या खाऊ घालण्यामध्ये आणि हे आजच्या कालच औषध दिलं, हो ह्या खाऊ घालण्यामध्ये काय फरक आहे? फरक आहे सर. भरपूर आता ओळखते सर ते. हां, ओळखायला लागले सर आता. कशी ओळखायला लागली म्हणता? तिच्या मनात आहे आलं सर का म्हणजे वडील आहे आता. हां, वडील म्हणून ओळखायला लागले. क्या बात आहे. आणि अटॅचमेंट कशी आहे आता? चांगले सर. पाहते सर आता बघते, आमच्याकडे बघत नव्हते पहिले. म्हणजे 3 वर्ष ती वडील म्हणून हे अटॅच नव्हती, नाही बघितलं पण नव्हतं सर त्यांना जास्त. आता ओळखायला लागली. हो किती दिवसात फरक हा? 2 दिवसात. आपण कालच औषध दिलं, हो म्हणजे एका रात्रीत एवढा फरक पडला. 3 वर्षपूर्वी अटॅच नव्हती, नाही ती किती दिवसात अटॅच झाली? एकच दिवसात. फक्त एका रात्रीत. हो आता आपल्याकडे तुमचं गाव जळगाव, हो जळगाव टू अकलूज, कसा विश्वास ठेवला? ते सर मोबाईल व्हिडिओ बघून. हिला उभा राहता येत नाही, बोलता येत नाहीये. पप्पा म्हणली. नाही काय वाटतं आता नीट होईल? हो 100% कशावरून? विश्वास सर आता. का असं वाटतं? ही पोरगी उभा करा, ही पोरगी चालेल? चालेल सर आता. कशावरून वाटतं ही चालेल? औषध फरक सर एका दिवसात त्याच्यावर. त्यामुळे होप्स वाढल्या. हो आता आपल्याकडे 32 वर्ष सर, आपल्याकडे वाशीवरून आता दत्तराज सर आहेत आणि ह्या अनुभवाचे ते साक्षीदार आहेत. बरोबर आहे, बरोबर. हो की नाही सर? मी तुम्ही गेले 3 दिवस बघतोय मुलीला, हां, म्हणजे तिच्या बघण्यात आणि औषध दिल्यानंतरच्या मधला फरक जाणवतोय, म्हणजे मलाही जाणवतोय तो. म्हणजे कनेक्ट झाली. हो हो. सर काय राहतं हो सरजी हे इमोशनली वडिलांशी कनेक्ट होणं काय राहतं दत्तराज सर? तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे पण 32 वर्षाचा प्रतीक आहे, होय होय, तो चालत नाही आहे, उभा राहत नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही मीन्स दर्दी पप्पा आहात तुम्ही. हो. हो का? ह्या भूमिकेचे तुम्ही आई विटनेस आहात, साक्षीदार आहात. बरोबर आहे. काय सांगाल तुम्हाला ह्या हॉस्पिटलबद्दल? हे जे काही 32 वर्षाचा जो प्रवास राहिला आहे तुमचा, तुम्ही मेट्रोप्लेन सिटी वाशी नाही का? हो, वाशी. वाशीत कुठे? वाशी नाही, मुंबई. काय सांगाल सर आता ह्या भूमिकेचा अनुभव कसा का तुम्हाला कॅल्क्युलेट होतोय? नाही, आता भूमिकाला गेली 3 दिवस मी बघतोय हम्म. आणि काल तुम्ही औषध दिल्यानंतर झालेला थोडा तो बदल आहे ते बघण्यात ना म्हटला, म्हणजे इट इज द बिगिनिंग ऑफ हिज लाईफ. क्या बात, इट इज बिगिनिंग ऑफ हिज लाईफ. बरोबर क्या बात. की हा चेंज आणि वडिलांची अटॅचमेंट, मला वडिलांना ओळखणं, तिच्या नजरेतला बदल हा जाणवतोय. किती महत्वाचं असतं हे वडिलांना ओळखणं, आय कॉन्टॅक्ट करणं, किती महत्वाचं असतं हे? ते फारच महत्वाचंच आहे ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये. मुलाशी आई वडिलाबरोबर अटॅचमेंट आणि आई वडिलांची मुलाबरोबरची अटॅचमेंट आतापर्यंत अननोनच होती, म्हणजे त्या बाळाला वडील कोण आहेत आणि आई कोण आहे हे समजत नव्हतं. ते जर समजायला लागलं म्हटल्यानंतर इट इज फार मोठे अचिव्हमेंट आहेत म्हणजे या होमिओपॅथीच्या मेडिसिनमुळे. क्या बात. तुम्ही आई म्हणून काय सांगाल आता? कसं असतं हे कनेक्ट होणं वडिलांशी? आई वडिलांशी मुलांनी कनेक्ट होणं म्हणजे खूप आनंद आहे, त्यांचा आनंद येतो हो की नाही? आई वडिलांचा. छान ना? कसं वाटतं आता पप्पा बरोबर दीदी एवढी छान खेळते, कसं वाटतं आई म्हणून? हां, बरं वाटतंय सगळं. कसं बरं वाटतं? एकदम छान वाटतंय की कधी ना असं बघितलं नव्हतं, कधी स्वतः पप्पांच्या हातून जेवण केलं नव्हतं. आणि आज पहिल्यांदा हो, आज पहिल्यांदा पप्पांच्या हातून जेवण केलं. कसं वाटतंय? बरं वाटतंय, एकदम भारी वाटतंय सर. हे रिलेशन कसं वाटतंय? असं डोक्यावरनं हात फिरवणं, हे करणं, फिरवत हां? हे बिल्लू हो सर. एकदम आनंद झाला काय. ह्याच्यापेक्षा काय हवंय का आता आयुष्यात? नाही हां वेगळंच सुख आहे सर. हां? वेगळंच सुख आहे सर. जगा वेगळंच आहे. इतर पालकांनी पण ह्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यायला पाहिजे का हो, नाही? घ्यायला पाहिजे सर. हां, आता तुम्ही जळगाववरून अकलूजला आलाय, म्हणजे आमचं पंढरपूरच्या शेजारी गाव. हो. आज तुम्ही जळगाववरून आला, साहेब हे बँकेचे साहेब आहेत, हे की नाही? तुम्ही वाशीवरून आला, हो. हो की नाही? कसं जमलं तुम्हाला हे विश्वास ठेवणं हो सगळं? आम्ही अनेक सर आपल्या क्लिनिकचे किंवा आपले व्हिडिओ पाहिले आणि ग्रामीण भागात एवढं मोठं काम करतात म्हटल्यानंतर सरांना एकदा जाऊन भेटायचं
आणि आपल्या मुलासाठी आपण प्रयत्न करायचे. क्या बात आहे. अजून पण ह्या 32 वर्षामध्ये हे सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मॅटर करतं. ज्या लोकांचं निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे त्यांना काय सांगाल आता? नाही सर, त्यांनी यायला पाहिजे सर. व्हिडिओ बघून रिजल्ट बघून कळायला पाहिजे सर सर्वांना भावनात्मक सर्व काय काय व्हिडिओ मध्ये भावनात्मक बघायला सर. आम्ही तर व्हिडिओ बघूनच आलोय सर. आम्ही तर विचारलं पण सर दुसऱ्याला की काय करू नये आज विचारायचं का फायदा होईल का नाही होईल. डायरेक्ट येऊन गेलो सर. निर्णय घेतला. निर्णय घेतला पक्का. बरं, हे परवडतं? सांगू होईल ना सर. शिंदे डॉक्टर खूप पैसे घेतात. नाही नाही सर, एकदम बरोबर. हे जे काय आहे ही व्यवसाय दृष्टिकोन वाटतो का खरंच त्या मुलाला नीट करायची इच्छा आहे? नाही सर, मदत आहे सर त्या मुलांचा. काय तुम्हाला वाटतं, व्यवसाय दृष्टिकोन वाटतो का खरंच त्या मुलांना नीट करायचा हेतू आहे? कसं आहे सर की पूर्वीच्या काळात म्हणजे आमचं बालपण आम्ही अनुभवलेलं सांगतो हो. तुम्हाला. ज्या वेळेला आम्ही लहान असताना आम्हाला ताप थंडी काय आलं समजा, आता हे आजार तर आम्ही पाहिले नाहीत, पण तर त्यावेळेला ज्यावेळेला आपले आई वडील आपल्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जायचे. म्हणजे पूर्वी कसं डॉक्टर होतं, आता कसं झालं मल्टी स्पेशालिटी झालेलं खरं आहे. आहे. प्रत्येक ऑर्गनला स्पेशलायझेशन आहे. खरं. पूर्वी माझे वडील ज्या डॉक्टरांच्या घेऊन जायचं तो त्या माझ्या वडिलांचा त्या डॉक्टर असणारा विश्वास आणि मला जे वाटायचं की वडील मला डॉक्टरकडे घेऊन म्हणजे ज्या वेळेला वडील डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हटल्यानंतर आपल्याला अर्धच बरं वाटायचं. आणि जेव्हा वडील माझे त्या डॉक्टरांच्या घेऊन जायचे म्हणजे एकच डॉक्टर एंटायर सर्व बॉडी तुमची ते एकटे फॅमिली डॉक्टर. नो स्पेशलायझेशन नो एक्सरे. ही संकल्पना हरवली असं नाही का वाटत आहे? ज्या डॉक्टरांच्याकडे जायचो त्या डॉक्टरची मानसिकता अशी म्हणजे आजच्या अनुभवावरून सांगतो, त्या डॉक्टरांची अशी मानसिकता होती की माझ्याकडे येणारा पेशंट हा बरा झाला पाहिजे काय, आणि पेशंटला वाटायचं की मी या डॉक्टरांची म्हणजे हे मला बरे करणार. खरं. ही जी अटॅचमेंट ती आज आजच्या मेडिकल फील्डमध्ये राहिलेलीच नाही याच्यामध्ये. हा जो विश्वास आहे ना आपल्याला एकमेकाचा विश्वासच 50-100% पूर्ण फरक असतो. मेडिसिन हे नामात्र असतं. खरं. म्हणजे मेडिसिन बरोबर हे रिलेशन पण खूप महत्वाचं आहे. अटॅचमेंट डॉक्टर आणि पेशंट बरोबर ठेवली पाहिजे. ती आजच्या युगात ही दिसत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. खरं. मग त्याच्यासाठी हे शिंदे होमिओपॅथिक हॉस्पिटल कसं वाटतं तुम्हाला? मग तो ट्रॅम्प फार मोठा आहे. तुमच्या अटॅचमेंट पेशंट बरोबरची आहे ती फार म्हणजे कल्पनेच्या पलीकडची आहे ती अटॅचमेंट. काय तुमचं अटॅचमेंट पेशंट 50% रिलीफ होऊन जाते. कसं वाटतं इथलं वातावरण? एकदम छान. एकदम छान. आणि कसं आहे इथं येणाऱ्या काय सुखसुविधा हे बघण्यापेक्षा आपण ज्या उद्देशासाठी आलोय ते पर्पज आपलं सरांच्या पूर्ण करून घेणं हे महत्वाचं आहे. बाकीच्या उणीवा आपण कुठल्या दृष्टीपासून आणतात, कुठल्या हे न बघता शिंदे सर आपल्याला काय देत आहेत, काय प्रेम देत आहेत, काय पद्धतीने आपल्याला हँडल करतायत हे बघणं म्हणायचं. डॉक्टरांचा अप्रोच पेशंट म्हणून कसा आहे हा महत्वाचा आहे इथं. क्या बात. खूप छान बोलले. म्हणजे मोर दॅन फॅसिलिटी जे आहेत त्याच्यामध्ये रिझल्ट देणं आणि आपला प्रमुख हेतू साध्य करणं हा ते महत्वाचं आहे. मग काय आपण कसं आहे लक्झरी हॉस्पिटल्स आहेत, लक्झरी जगणं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या कारणासाठी आपण जातो ते कारण आपलं जर सॉल्व्ह होत असेल तर त्या फॅसिलिटीला काय त्याचा उपयोगच नाही ना आपल्याला. क्या बात. म्हणजे आज हा एक नवीन आपण प्रत्यय घेतोय की मोर दॅन फॅसिलिटी रिझल्ट महत्वाचा आहे, ते रिलेशन महत्वाचं आहे. गुड वन. बाकीच्यांनी पण लाभ घेतला पाहिजे. 100% घेतला पाहिजे. आलं पाहिजे काही ताई. त्या आईला काय सांगाल आता भूमिकेला एवढा छान रिझल्ट येतोय, ज्यांच्या भूमिका अशा आहेत त्यांच्या आईला काय सांगाल ताई? हेच सांगणार सर की त्यांनी पण आमच्या सरकारने जर घ्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे आणि त्यांची मुलगी सुधारायला पाहिजे. छान. एक नंबर. 32 वर्ष सफरिंग झालेली पण आपल्याकडे आई आहे. होय का नाही? अगदी राजधानी. काय वाटतं शिंदे हॉस्पिटलला यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? यायलाच पाहिजे. का म्हणून यायला पाहिजे? शिंदे सरांचं बोलणं ऐकूनच आणि आपल्यात आणखी पॉझिटिव्हिटी निर्माण होते. औषध
की औषधाने इफेक्ट पडण्यापेक्षा शिंदे साहेबांच्या बोलण्याने इफेक्ट भरपूर मिळतो. त्याच्यामुळे सराउंडिंग पण महत्वाचं आहे. हा छान, एक नंबर.